आम्ही नवीन चॅनल चालू केले सूत्रवेदी नावाचं. यावरती येणाऱ्या सगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. आणि आता जी बॉम्बे हायकोर्टाची जी भरती आहे 129 पदांसाठी क्लर्कची भरती आहे, त्याच्याबद्दल मी इथे सिलेबस बद्दल आणि सिलेबस कसा कव्हर करायचा, कुठून कव्हर करायचं, काय वाचायचं, काय एलिमिनेट करायचं याबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. आणि यामध्ये 37,500 विद्यार्थी जे सिलेक्ट झाले त्यांच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण इकडे कंबाईन आणि एमपीएससी करणाऱ्या पोरांसाठी पण ही खूप मोठी संधी असणार आहे. कारण इकडे तुम्हाला मेन्स द्यावी लागते आणि इकडे 2-2 लाख पोरं बसतात. इकडे फक्त 37,309 विद्यार्थ्यांसोबत तुमची स्पर्धा आहे. आणि इकडे त्या म्हणजे एमपीएससी आणि कंबाईनची सरळची जी लेवल आहे त्यापेक्षा इथे लो लेवल असे वाटतं. आणि इथे 90 मार्कासाठी पेपर होणार आहे. त्याच्यामध्ये 90 मार्कासाठी पेपर आणि तुम्हाला मिनिमम जे क्वालिफाय करायला 45 मार्कापेक्षा तुम्हाला जास्त मार्क पाहिजे इथे. जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर 45 पेक्षा जास्त मार्क पाहिजे. आणि याच्यामध्ये मराठी 10 मार्क्स, इंग्लिश 20 मार्क्स, जनरल नॉलेज 10 मार्क्स, जनरल इंटेलिजन्स 20 मार्क्स आणि अरिथमॅटिक 20 मार्क्स, कम्प्युटर 10 मार्क्स असं त्यांनी बॉम्बे हायकोर्टाच्या जी सिलेबसची पीडीएफ आहे त्यामध्ये दिलेलं आहे. आणि जर तुम्ही खाली ती पीडीएफ स्क्रोल केली तर याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी प्रत्येक टॉपिकचा सिलेबस दिलेला आहे, काय काय येणार आहे तेही त्यांनी सांगितलंय. जर मराठी बघितलं तर ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आणि युजेस ऑफ द वर्ड. लास्ट इयर पेपरचं जर अनालिसिस केलं तर यामध्ये त्यांनी भाववाचक नाम, नाम, सर्वनाम, त्यांनी समास म्हणजे जे असे आपण समास आहेत पण संधी जे म्हणतो विसर्ग संधी, दीर्घ संधी, संधीचे उपप्रकार, विसर्ग, उपस्वर्ग ते प्रकार नाहीयेत ह्याच्यामध्ये. स्वर्ग, विसर्ग, संधीचे प्रकार नाहीयेत ह्याच्यामध्ये. इझी प्रश्न आहे. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी हे असे प्रश्न आहेत. समास आहेत त्याच्यामध्ये, सर्वनाम आहेत, नाम आहे, विशेष नाम आहे, तत्पुरुष समास, हे भाव समास, हे असे प्रश्न आहेत. आणि इंग्लिश मध्ये जर बघितलं तर स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्स अँड युजेस ऑफ द वर्ड. यामध्ये विचारलं काय त्यांनी, अँटोनॉमस विचारले, सिनोनॉमस विचारले, ते फ्रेज दिली आहे ती फ्रेज कशी यूज करायची, कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्स, फ्युचर टेन्स विचारले, त्यानंतर सफिक्स विचारले, ऍडजेक्टिव्ह विचारले, प्रोनाउन्स आणि नाउन्स असे बेसिक प्रश्न विचारले. यामध्ये 2 ते 3 लाईन ओळीचे प्रश्न नाहीयेत, इथे फक्त 2 लाईन्स ओळीचे प्रश्न आहेत. म्हणजे जसे एमपीसी ला 4 ते 5 ओळीचे प्रश्न असतात, इकडे तसे प्रश्न नाहीयेत. आणि जनरल नॉलेज मध्ये जर तुम्हाला डेली करंट अफेअर करायचं असेल तर ते जानेवारी पासून ते जून पर्यंत. खूप अवघड पेपर आला, आउट ऑफ द आला तरी पण ऑक्टोबर पासून करावं असं मला वाटतंय. कारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यामध्ये तुम्हाला करंट अफेअर मध्ये नेमकं करायचं काय. तर करायचं काय म्हणलं तर त्याच्यामध्ये काय करायचं की तुम्ही पहिले प्राइजेस करा, अवॉर्ड करा, त्यानंतर खेळाची सगळी माहिती करा. खेळावर एक तरी प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक घडामोडी, महाराष्ट्राच्या घडामोडी, सायन्स अँड टेक मध्ये कुठल्या झाल्या, पर्यावरणामध्ये काय घडामोडी झाल्या, आर्थिक मध्ये काय, पॉलिटिक्सच्या दृष्टीने कुठल्या येतात, अशा सगळ्या घडामोडी तुम्हाला करायला पाहिजे. आणि बॉम्बे हायकोर्टाचा पेपर आहे म्हणजे कोर्टाच्या रिलेटेड कुठली न्यूज असेल किंवा आता जे सरन्यायाधीशांची अपॉइंटमेंट करण्यात आली ते किती वेळ होते, त्यांचं बॅकग्राऊंड काय ते तुम्हाला वाचायला पाहिजे. कुठल्या अपॉइंटमेंट झाल्या, कुठली नवीन समिती स्थापन करण्यात आली, कुठलं ऑपरेशन राबवण्यात आलं, असे जे बेसिक प्रश्न 1 लाईनर तयार होऊ शकतात असे प्रश्न तुम्ही करायला पाहिजे. आणि हिस्ट्री अँड जॉग्राफी, इंडियन जॉग्राफी त्यांनी सांगितलंय पण त्यांनी तिथे वर्ड एक मेन्शन केला की तुम्ही हे सगळं वाचताना महाराष्ट्र ओरिएंटेड वाचा. मग महाराष्ट्र ओरिएंटेड कशातून कव्हर होतं, स्टेट बोर्ड वाचा तुम्ही हिस्ट्रीचं 8th स्टँडर्डचं, त्यातून कव्हर होईल. 11th हिस्ट्रीचं स्टेट बोर्ड, त्याच्यातून तुम्ही समाज सुधारक करा, कारण समाज सुधारकावर कुठला पण एक्झामला प्रश्न असतोच. आणि जॉग्राफी याचे नोट्स याच चॅनल वरती देणारे, पॉलिटीचे देणारे, इकॉनॉमिक्सचे पण देणारे. जर जनरल इंटेलिजन्स आणि अरिथमॅटिक मध्ये बघितलं तर याच्यामध्ये कसं आहे, ऍव्हरेज, पर्सेंटेज, डेसिमल, फ्रॅक्शन, नंबर, ऑड नंबर, हे असे प्रश्न आहेत. म्हणजे इकडे जे एमपीसी ला असतात 2 ते 3 लाईनचे प्रश्न असतात तसे इकडे नाहीयेत. इकडे इझी प्रश्न आहेत. म्हणजे एमपीसी ला कसे 2 ते 3, 4 ओळी जसे अवघडातले अवघड प्रश्न असतात, इकडे तेवढा लेवल नाहीये, म्हणजे हाय लेवल नाहीये, ते लो लेवल आहे. आणि इकडे जर तुम्ही रिझनिंग बघितलं तर इथे डायरेक्शन सेन्सचे प्रश्न आहेत, सेरीजचे प्रश्न आहेत, कोडिंग, डिकोडिंगचे प्रश्न आहेत. त्यानंतर ना याच्यामध्ये कोडिंग अँड डिकोडिंग मध्ये पण 1 लाईनर टाईप आहे. आणि सहसंबंधाचे प्रश्न आहेत. आणि विशेष म्हणजे ऑड मॅन आउट जो पण प्रश्न करतो नंबर सिरीज मधलाच एक प्रकार, त्याच्यातले प्रश्न आहेत. त्याच्यानंतर ना ब्लड रिलेशन विचारले त्यांनी. आणि कम्प्युटरचा जर बघितला
तर आपली जी गव्हर्नमेंटची एक्झाम होती कम्प्युटर टायपिंगची, त्याच पुस्तकामधून मागे जे दिलेले म्हणजे कम्प्युटरचं बेसिक नॉलेज, एक्सेल, वर्ड, त्याच्यातले जे तुम्ही सगळे थिअरी पार्ट केला आणि त्याच्याच मागचे MCQ सोडवले, तर तुमचा सिलेबस कव्हर होतो. तुम्हाला दुसरं त्याच्याबद्दल काय करायची गरज नाहीये. त्या सिलेबस आउट ऑफ मला वाटत नाही की ते परत येईल, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त अजून काय येईल. कारण लास्ट इयरचे पेपर बघितले तर त्याच्यातून तर खरंच कव्हर होतंय सगळा पार्ट. आणि जास्तीत जास्त मला असं वाटतं की यामध्ये MCQ सोडायला पाहिजे. MCQs ने तुम्हाला कळतं की तुमचं काय चुकतंय आणि काय नाही चुकत आहे, तुमचं किती निगेटिव्ह जातात, तुम्ही किती पॉझिटिव्ह मध्ये येते. आणि हा निगेटिव्ह मार्किंग आहे या पेपरला. आणि दुसरं सांगायचं झालं तर हा पेपर पूर्ण इंग्लिश मध्ये असणार आहे, फक्त मराठी मधून येणार आहे. बाकी सगळे तुम्हाला इंग्लिश मध्ये आहे म्हणून खूप जणांना भीती वाटत असेल, पण असं नाहीये. जर तुम्ही प्रश्न लास्ट इयरचे बघितले, वाचले, जर आपण कसं MPC करणारे पोरं मराठीतून करत असतात, सरळ सेवा करणारे मराठीतून वाचत असतात, मग त्यांना असं वाटत अरे इंग्लिश मधून पेपर आहे, सगळं इंग्लिश मध्ये असणार आहे. असं नाहीये. तिथे जर तुम्ही प्रश्न नीट वाचला, जर तुम्हाला कळतं, अंडरस्टँडिंग असेल, जर बेसिक कॉन्सेप्ट माहित असेल, तर तुम्हाला त्याचाही प्रॉब्लेम येत नाहीये. म्हणजे प्रश्न सुटतोय, तुम्ही लास्ट इयरचे पेपर बघा आणि ते पुन्हा म्हणजे 2-3 वेळा वाचा, तर तुम्हाला कळून जाईल अरे नाही ह्याच्यावरती प्रश्न आहेत, ह्याच्यावरती नाहीये. खरं तर बेस्ट गायडन्स तुमच्यासाठी हाच राहील की तुम्ही लास्ट इयरचे पेपर जास्त फोकस करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सूत्रवेदी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, आणि इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती फॉलो करा मला.